तुला जर मजा नसेल तर सांग ना, नाही वाट बघत बसणार मी तुझी. आपला माणूस आपल्यापासून त्रास होतो ना. काय काय नाही. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीटमार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं. तर चला आता मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले अशा प्रकारे आपले जे काही सुपरव्ह्यू पेन आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे. वरती सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे, ठीक आहे. नंतर काय करायचं, आपलं जे काही कॅपकट प्रो याला ओपन करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे. HD वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला, ठीक आहे. कोणता एक फोटो घ्यायचा. नंतर पुढे हा लोगो व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे. फोटोची लेअरला अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायची. नंतर अजून सुरुवातीला यायचे अशा प्रकारे. आता सुरुवातीला आल्यानंतर ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, इथं आपला जो काही जिप्पलचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे व्हिडिओ भेटतील मित्रांनो, एक लिरिक्स भेटेल आणि एक तुम्हाला बीटमार्क्सचा भेटेल, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, दोघांमध्ये ऑडिओ आहे मित्रांनो, ठीक आहे. दोघांमध्ये ऑडिओ दिलेले मी तुम्हाला. तुम्ही सर्वात पहिले तुम्ही काय करायचे, तुमचा जो काही लिरिक्स व्हिडिओ आहे, जसे की आता मी इथं आवाज मी करतो, तर इथं तुम्ही ओपन करून बघायचे. हा आपला बीट व्हिडिओ आहे आणि हा बाजूचा लिरिक्स व्हिडिओ, ठीक आहे. तर तुम्ही आता काय करायचे, इथून जो काही आपला बीट व्हिडिओ तर तो बीट व्हिडिओ यायचे, ॲड करायचे बीट व्हिडिओला. नंतर पुढे यायचे, आता बीट 1 वरती यायचे. अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत आता पुढच्या बीटवरती यायचे, जसे की आता बीट 2 जिथं असेल तिथे थांबायचे, ठीक आहे. आता इथं डायरेक्ट 3 येतोय, तर 2 मागं असेल तर इथं थोडंसं पुढे यायचे. तर इथं थोडंसंच पुढे आल्यानंतर बघू शकता इथं बीट 2 आहे. थोडंसं मागं पुढे करायचे, नंतर सापडून जाईल, ठीक आहे. इथं बीट 2 वरती यायचे. नंतर बीट 3 वरती यायचे. नंतर बीट 4 वरती येऊन इथं तुम्ही स्प्लिट करायचे, ठीक आहे. अशा प्रकारे. आणि जो काही आपला ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे आपला घेतलेला आहे बीटमार्कचा, तर याचा शेवटी यायचे. वरचा फोटोला स्प्लिट करून जो काही एक्स्ट्रा उरलेला पार्ट आहे तर इथून याला अशा प्रकारे डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचे, या व्हिडिओवरती क्लिक करायचे. खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे नाव शोधायचे. याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा ऑडिओ खाली घेऊन घ्यायचे. परत तिथून काय करायचे, या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचे. नंतर काय करायचे, वरचा जो काही मेन फोटो आहे आपला तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून पुढे ऑपिसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे. आणि याची ऑपिसिटी अशा प्रकारे 20 ते 15 सेकंदापर्यंत कमी करून घ्यायचे, ठीक आहे. मी इथं 16 पर्यंत कमी केलेले, तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजेच तुमच्या फोटोच्या हिशोबाने कमी करायचे. नंतर परत सुरुवातीला यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओमध्ये यायचे. इथून आपला जो काही लिरिक्स व्हिडिओ आहे तर इथून याला अशा प्रकारे घ्यायचे, ठीक आहे. हा पूर्ण लिरिक्स व्हिडिओ आहे तर इथून याला थोडंसं झूम करून घ्यायचे. आणि तर जो काही 2 नंबरचा आपला फोटो सुरू होता इथं कट केलेलं आहे तर इथे यायचे. इथून पुढचे जे काही पार्ट आहे ते इथून डिलीट करून टाकायचे, कट करून, ठीक आहे. नंतर या सुरुवातीच्या आता हे लिरिक्सवरती क्लिक करायचे. स्प्लिसेसमध्ये इथं क्लिक करायचे, ठीक आहे. हे बघू शकते, हे ऑप्शन आहे प्लीज नावाचं, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि फिल्टरवरती क्लिक करून द्यायचे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ स्क्रीनमध्ये होऊन जाईल. जर तुम्हाला ब्लॅक राहू द्यायचे असेल समोरचं स्क्रीन तर तुम्ही ब्लॅक ठेवलं तरी चालेल, ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं, आता पुढे यायचे अशा प्रकारे. आता पुढच्या फोटोवरती नंतर परत ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला टेक्स्ट पेंज दिलेली, ठीक आहे. टेक्स्ट पेंज अशा प्रकारे घेऊन घ्यायचे, ठीक आहे. आणि पेंजला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे, ठीक आहे. आता इथं आपले टेक्स्ट पेंज आलेले. नंतर परत तुम्ही काय करायचे, आता आपल्याला काय करायचं आधी, आता आपण काय करू, आधी व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट्स लावून घेऊ. त्यासाठी काय करायचं, आता पहिला फोटो, दुसरा फोटो आणि हा तिसरा फोटो. तिसरा फोटोच्या मध्यभागी यायचे अशा प्रकारे, ठीक आहे. हा 3 नंबरचा फोटो कट केलेला आहे, याच्या मध्यभागी यायचे. नंतर बाजूच्या ॲरोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे अशा प्रकारे. नंतर काय करायचे, बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. आणि नंतर तुम्ही फ्रेगमेंट क्लोन बघू शकता, हा वाला ट्रेंडिंगमध्ये असेल किंवा क्लोनच्या सेक्शनमध्ये तुम्हाला बॉडी इफेक्ट्स सापडून जाईल, घ्यायचे आणि अशा प्रकारे द्यायचे, ठीक आहे. नंतर जो काही पुढचा फोटो आहे आपला
4 नंबरचा, तर याच्यावरती यायचे. परत बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं, इथून मूड नावाच्या सेक्शनमध्ये यायचे. ठीक आहे, मूडमध्ये यायचे आणि इथून तुम्ही शे नावाचा इथून जो काही हा बॉडी इफेक्ट्स आहे इथून घ्यायचा आहे आणि नंतर याची लेअर अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे एवढं झालेलं आहे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायची, त्यासाठी काय करायचं, 2 नंबरचा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ठीक आहे, इथं अशा प्रकारे आणि नंतर काय करायचं, इथून इनमधून आपल्याला ॲनिमेशन लावायचे. इथून काय करायचे, 3 डायमंड ब्रश नावाचा इथून तुम्ही ॲनिमेशन शोधायचे. ठीक आहे, 3 डायमंड ब्रश नावाचा. इथं तुम्ही खाली स्पेलिंग बघायचे. जर सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायचे. तर मी तुम्हाला सर्च पण करून दाखवणार आहे आता. ठीक आहे, जसं की आता इथं सापडत नाही लवकर, तर तुम्ही काय करायचं, अशा प्रकारे स्पेलिंग टाईप करायचे, 3 डायमंड. तर अशा प्रकारे इथून मी टाईप केलेले आहे. ठीक आहे, आणि इथून सर्चिंग करून द्यायचे. ठीक आहे, नंतर बघू शकते इथं आलेला 1 नंबरवरती. जर इथे आलं नसेल तर खाली बघायचे, सापडून जाईल. ठीक आहे, नंतर याची रेस फुल वाढून घ्यायची अशा प्रकारे फोटो एवढी. ठीक आहे, नंतर ओके करायचे. नंतर 2 नंबरचा फोटोवरती यायचे, परत ॲनिमेशनमध्ये यायचे. इनमधूनच आपल्याला ॲनिमेशन घ्यायचे. वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचे, स्प्लिट अशा प्रकारे, स्प्लिट स्लाइड अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे, नंतर थोडंसं थांबायचे आणि इथं तुम्हाला तो ॲनिमेशन दिसून जाईल. बघू शकता इथं आलेलं आहे. सापडत नसेल तर खाली तुम्ही थोडंसं खाली स्क्रॉल करायचे, सापडून जाईल. आणि याचे जे काही रेस आहे तर हिला अशा प्रकारे 1.45 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे 1.4 सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे. नंतर इथं आपलं 2 नंबरचा फोटोला पण ॲनिमेशन लागून गेलेलं आहे. नंतर आता पुढच्या फोटोवरती यायचे, 4 नंबरच्या ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत शेवटच्या फोटोवरती यायचे आणि याला इथून तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं, आता पुढे यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचे. आता 2 नंबरच्या फोटोपासून आपण ही टेक्स्ट पिन जी ॲड केलेली आहे, तर हिला पण आपल्याला ॲनिमेशन लावायचे. त्यासाठी ॲनिमेशनमध्ये यायचे. इनमध्येच तुम्हाला काय करायचे, वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचे, डस्ट अशा प्रकारे सर्च करायचे. आणि जर तुमच्याकडे CapCut प्रो असेल तेव्हाच तुम्हाला हे सगळे इफेक्ट्स भेटतील. ठीक आहे, जर नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, तिथून सगळं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता जसे की इथं बघू शकता, डस्ट शेटल्स अशा प्रकारे एक शेटल्स पण दुसरा पण आहे आणि इथं 1 नंबरला वेगळा आहे, बघू शकता. हा तुम्ही घ्यायचे आणि याची रेस तुम्ही 6 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे मी 6 केलेली. तर अशा प्रकारे 6 पर्यंत वाढून घ्यायची आणि नंतर ओके करायचे. त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून झालेले आहे. आणि मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो घ्या, ज्याची वरती थोडं असं ब्लॅक बॅकग्राऊंड असेल तर तो फोटो घ्या, किंवा तुम्ही शॅडो PNG लावून घ्या. तर मी तुम्हाला शॅडो PNG पण लावून देईल वाटल्यास. ठीक आहे, जर तुमच्याकडे शॅडो PNG नसेल तर मी तुम्हाला ते देऊन देईल. तुम्ही सिंपल ओव्हरलेमधून तुम्ही ते शॅडो PNG ॲड करून घ्यायचे. तर ठीक आहे, तर मी तुम्हाला PNG देऊन देईल. तर तुम्ही ती PNG वरती तुम्ही लावू शकता, जर व्हाईट कलरचा तुमचा फोटो असेल तर. ठीक आहे, ओव्हरलेमधून तुम्ही PNG ॲड करायचं फक्त इथून आणि ते ॲड करून घ्यायचे. नंतर फक्त काय करायचे, आता काय करायचे मित्रांनो, आता तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे. ठीक आहे, आधी आता इथं जो काही आपण ब्लॅक स्क्रीनचा लाईव्ह व्हिडिओ घेतलाय तर याच्यामध्ये पण ऑडिओ आहे, तर तो पण डबल आपल्याला ऐकू येईल. म्हणून काय करायचे, या व्हिडिओवरती क्लिक करायचे, व्हॉल्यूममध्ये यायचे आणि याचे ऑडिओ पूर्णपणे 0 करून टाकायचे. ठीक आहे, अशा प्रकारे 0 करून टाकायचे आणि त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे. आता सिंपली इथं वरती अल्ट्रा HD वरती क्लिक करायचे. इथून तुम्ही कोणतीही क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे आणि एक्सपोर्ट जी काही खालची रेस आहे तर हिला वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.